नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील इनामदार आपल्या सगळ्यांचं परत एकदा इनामदार क्लासेसमध्ये स्वागत. आज आपण इंग्लिशचं सेशन नाही घेणार. आज आपण इयत्ता 10वीचं मॅथ्स पार्ट फर्स्टचं पहिला धडा लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स ह्याच्याबद्दल थोडीशी आज चर्चा करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या व्हॉट इज मेन बाय लिनियर इक्वेशन. पार्ट फर्स्टचा पहिला धडा आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. आज आपण सगळे कॉन्सेप्ट्स क्लिअर करूया. लक्षात घ्या, मॅथ्सची केवळ एक्झाम्पल्स आपल्याला सोडवता आली म्हणजे सगळे झालं असं नाही, तर त्याचे कॉन्सेप्ट्स पण क्लिअर पाहिजेत. आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाइप्स क्वेश्चन पण विचारले जातात. तर लिनियर इक्वेशन बघा, लिनियर थोडंसं इंग्रजीत जाता येतं. यात हा ॲडजेक्टिव्ह आहे. कशापासून बनलेला आहे हा? लाईन पासून लिनियर हा ॲडजेक्टिव्ह तयार झालेला आहे. जे व्हॉट इज मेंट बाय लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशन इज an इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन. बघा, एका स्ट्रेट लाईनचं इक्वेशन म्हणजे लिनियर इक्वेशन. उदाहरणार्थ ही एक स्ट्रेट लाईन असेल, तर हे जे इक्वेशन असेल त्या इक्वेशनला आपण काय म्हणतो? लिनियर इक्वेशन. आता आपल्या धड्याचं नाव काय बघा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आता व्हेरिएबल म्हणजे काय? व्हेरिएबल मीन्स व्हॉट इज अननोन. जे आपल्याला किंमत माहित नाही त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. सो व्हॉट इज मेंट बाय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. Suppose there are two variables in given linear equation, then it is called linear equation in two variables. It is very much simple definition. So I will write exact definition as given in your book. Linear equation in two variables. So what is the definition given in your book? An equation which contains two variables and the degree of each term containing variable is 1 is called linear equation. So what is the definition? An equation which contains two variables and the degree of each term containing each variable is 1. So डिग्री म्हणजे घातांक. थोडक्यात डिग्री किती पाहिजे? व्हेरिएबल कंटेन असणाऱ्या टर्मची 1 पाहिजे आणि त्या दिलेल्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबल जास्तीत जास्त किती पाहिजेत? 2 पाहिजेत. तर त्या इक्वेशनला काय म्हणतो आपण? लिनियर इक्वेशन. सो व्हॉट इज द जनरल फॉर्म? आपण इक्वेशन पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन हे आपण खरं तर इयत्ता 9वी मध्ये सगळं पाहिलेलं आहे. हे सगळं रिव्हिजनच आहे. बघा, व्हॉट इज द जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन? ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. तर हे आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. त्याचा हा स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म. आता बघूया आपण या डेफिनेशनमध्ये सांगितलेले सगळे कॉन्सेप्ट येत आहेत का. बघा, टू व्हेरिएबल्स अँड इक्वेशन कंटेनिंग टू व्हेरिएबल्स. या ठिकाणी 2 व्हेरिएबल्स आहेत. कुठले 2 व्हेरिएबल्स आहेत? x आणि y. So what is meant by variable? Variable means unknown. So we don't know exact value of this x and y. So they are called variables. So containing two variables and degree of each term containing variable is 1. आता ही एक टर्म झाली, ही एक टर्म झाली ज्याच्यामध्ये व्हेरिएबल आहे. आता हा ए आणि बी काय आहे? या ठिकाणी कोइफिशियंट.
त्याला आपण सहगुणक म्हणतो. आणि सी हा काय झाला कॉन्स्टंट. आधी आपण या इक्वेशन मधलं सगळं बघूया. एक्स आणि वाय काय आहेत व्हेरिएबल्स. बघा या इक्वेशन मध्ये आपण नंतर चर्चा करूया या गोष्टींची. एक्स आणि वाय व्हेरिएबल्स, ए आणि बी कोइफिशियंट. ए हा एक्सचा कोइफिशियंट आहे, कोइफिशियंट म्हणजे सहगुणक, आणि बी हा वायचा कोइफिशियंट आहे, आणि सी हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट म्हणजे ज्याची किंमत स्थिर आहे, स्थिरांक म्हणतात त्याला मराठीमध्ये. आता बघा ही पहिली टर्म आहे ज्याच्यामध्ये व्हेरिएबल आहे, ही दुसरी टर्म आहे ज्याच्यामध्ये व्हेरिएबल आहे. आता डिग्री म्हणजे काय घातांक. आता या ठिकाणी काहीही नाही याचा अर्थ इथं एक आहे, जिसका कोई नहीं होता उसका एक होता है. तर बघा या ठिकाणी काहीही नाही म्हणजे ह्याची डिग्री एक आहे, ह्याची पण डिग्री एक आहे. दोन कंडिशन्स समजून घ्या. तर डिग्री एक पाहिजे, डिग्री एक पाहिजे, ठीक आहे, डिग्री एक आहे. आणि आणखीन महत्त्वाचं जनरल फॉर्मच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं तर ए अँड बी आर नॉट इक्वल टू 0 आणि ए बी सी आर रियल नंबर्स. बघा ए आणि बी हे 0 नसणार आहेत, कारण जर समजा ए 0 असेल तर ह्यांचा गुणाकार 0 होईल आणि मग हे इक्वेशन एकाच व्हेरिएबलमध्ये होईल. बी 0 असेल तर ह्यांचा गुणाकार 0 होईल, इक्वेशन एकाच व्हेरिएबलमध्ये होईल. आपल्याला दोन व्हेरिएबलमध्ये इक्वेशन पाहिजे, म्हणून ए आणि बी यांची किंमत 0 असता कामा नये. आणि दुसरी महत्त्वाची काय आहेत, ए बी आणि सी हे रियल नंबर पाहिजेत. दे शुड नॉट बी इमॅजिनरी नंबर्स. ओके, इमॅजिनरी नंबर म्हणजे काय हे पुढच्या स्टँडर्डमध्ये आपण शिकाल 11वी 12वीत. तर बघा ए बी सी हे रियल नंबर पाहिजेत, ए आणि बी 0 नको आहेत, तर हे असेल लिनियर इक्वेशन. ओके, आता ह्याच्या पुढचा एक मला खूप महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे, सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स नंतर पाहूया, आधी आपण सगळे लिनियर इक्वेशनच्या बाबतीत जे कॉन्सेप्ट्स आहेत ते सगळे कॉन्सेप्ट्स क्लिअर करूया. ओके, बघा आपण एक लिनियर इक्वेशन बघूया. एक्स अधिक वाय बरोबर 5 हे एक साधं लिनियर इक्वेशन आहे. आता हे लिनियर इक्वेशन का आहे, तर या ठिकाणी दोन व्हेरिएबल्स आहेत, व्हेरिएबलची डिग्री किती आहे, एक आहे. व्हेरिएबलचा कोएफिशिएंट जिसका कोई नहीं होता उसका एक होता है, ह्याचा पण एक, ह्याचा पण एक, म्हणजे 0 नाही. आणि हे सगळे रियल नंबर आहेत, कोएफिशिएंट्स आणि हा कॉन्स्टंट, हे सगळे रियल नंबर आहेत, म्हणून हे लिनियर इक्वेशन आहे. आता सगळ्यात महत्त्वाची जी मला कॉन्सेप्ट आपल्याला सांगायची आहे, सोल्युशन. सोल्युशन म्हणजे काय, तर एक्स आणि वायच्या म्हणजे व्हेरिएबल्सच्या ज्या किमतीनं समीकरणाच्या दोन्ही बाजू LHS आणि RHS समान होतील त्याला, त्या किमतींना त्या इक्वेशनचं सोल्युशन म्हणायचं. आता बघा मला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. आता लिनियर इक्वेशनची जर आपण सोल्युशन बघितले तर वी हॅव इन्फानाइट सोल्युशन्स. वाय वी हॅव इन्फानाइट सोल्युशन्स. बघा आता उदाहरण बघूया. समजा मी एक्स 1 घेतलं तर वाय किती होईल, 1 घेतल्यावर 4 होईल, म्हणजे 1 अधिक 4 5. समजा मी एक्स 2 घेतलं तर वाय किती होईल, 3 होईल. समजा एक्स 3 घेतलं तर काय, वाय 2 होईल. एक्स 4 घेतलं तर वाय किती होईल, 1. एक्स 5 घेतलं तर वाय 0. एक्स 6 घेतलं तर वाय -1 होईल. 7 घेतलं तर -2. infinite. We will have infinite number of solution. And why will we will have infinite number of solutions? या गोष्टीचा कधी विचार केलाय का रे, की लिनियर इक्वेशनला इन्फानाइट नंबर ऑफ सोल्युशन्स का असतात, का असू शकतात इन्फानाइट नंबर ऑफ सोल्युशन? तर मागाशी मी तुम्हाला काय सांगितलं होतं बघा, लिनियर इक्वेशन म्हणजे काय आहे, तर इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन. बघा इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन. आणि स्ट्रेट लाईन म्हणजे तरी काय आहे रे, स्ट्रेट लाईन म्हणजे काय, सेट ऑफ इन्फानाइट नंबर ऑफ कोलिनियर पॉइंट्स. बघा कोलिनियर पॉइंट्सचा सेट, इन्फानाइट नंबर ऑफ कोलिनियर पॉइंट्स. कोलिनियर पॉइंट्स एक रेषीय बिंदू, असंख्य एक रेषीय बिंदूंचा संच म्हणजे काय झाली, एक लाईन झाली. आता एक लक्षात घ्या, ही जी प्रत्येक आहे ही ऑर्डर्ड पेयर आहे आणि ही जी प्रत्येक सोल्युशन आहे ते प्रत्येक सोल्युशन
त्या लाईनवरचा पॉइंट आहे. मग मला सांगा, लाईन जर असंख्य बिंदूंनी बनत असेल तर याचा अर्थ असंख्य सोल्युशन असणारच आहे ना. एक बिंदू, त्या बिंदूचा कोऑर्डिनेट्स म्हणजे एक सोल्युशन झालं. समजा आपण हा घेतला ए, तर ह्या ए चा हा कोऑर्डिनेट झाला. समजा हा बी चा हा कोऑर्डिनेट झाला, हा सी चा, हा डी चा, हा ई चा, हा एफ चा. तर अशा असंख्य बिंदूंपासून ही लाईन बनते आहे. ह्याचा अर्थ आपल्या या इक्वेशनला असंख्य सोल्युशन आहेत, कारण बिंदू असंख्य आहेत ना त्या लाईनवर. आणि बिंदू असंख्य असल्यामुळं आपल्याला लिनियर इक्वेशनची सोल्युशन सुद्धा कशी आहेत, असंख्य. लक्षात घ्या, एक सोल्युशन म्हणजे त्या लाईनवरचा एक बिंदू. खूप महत्वाचा कॉन्सेप्ट सांगतोय मी, लक्षात घ्या. लिनियर इक्वेशनचं एक सोल्युशन म्हणजे त्या लाईनचा, म्हणजे ते इक्वेशन, ज्या लाईनचं इक्वेशन आहे त्या लाईनवरचा एक बिंदू. ओके. आणि मग लाईन ही अशा असंख्य बिंदूंपासून बनते आणि म्हणून आपल्याला एका लिनियर इक्वेशनचे असंख्य सोल्युशन्स असतात. आता तर थोडीशी आपण, आपल्याला टेक्स्ट बुकमध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती ॲक्टिव्हिटी बघूया. आपल्याला ओळखायला सांगितलेली कुठली इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्स आहेत आणि कुठली इक्वेशन लिनियर इक्वेशन्स नाहीत. ओके. बघा, या ठिकाणी मी काही इक्वेशन्स लिहिलेले आहेत. आपण बघूया की ह्यापैकी कोणती इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्स आहेत आणि कोणती इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्स नाहीत. 2 व्हेरिएबल्स मधले आपण फक्त बघतोय. ओके, ठीक आहे. आता पहिलं बघा, 4m + n = 12. सो वी हॅव 2 व्हेरिएबल्स हिअर, m and n. सो फर्स्ट कंडिशन दॅट वी हॅव 2 व्हेरिएबल्स. So degree of each variable is also 1. So this is linear equation. Okay, yes, we will write only yes or no. Now here in second equation we have 2 variables x and y, but the degree of this term is 2. So we need 1. प्रत्येक टर्मची डिग्री किती पाहिजे? एकच पाहिजे. व्हेरिएबल असणाऱ्या प्रत्येक टर्मची डिग्री एकच पाहिजे, पण इथं 2 आहे, त्यामुळे हे लिनियर इक्वेशन नाही. √2x - √5y = 16. आता लक्षात घ्या, √2 आहे, √5 आहे, हे कोइफिशियंट आहेत. कोइफिशियंट जरी रूटमध्ये असतील, क्यूब रूटमध्ये असतील, स्क्वेअर रूटमध्ये असतील, काय फरक पडत नाही. आपल्याला फक्त व्हेरिएबल बघायचं. व्हेरिएबल 2 आहेत, ठीक आहे, आणि त्यांची डिग्री एकच आहे. ह्याचा विचारच करू नका, कोइफिशियंटचा विचारच करू नका, फक्त व्हेरिएबलचा विचार करा. इथं एकच आहे, इथं पण एकच आहे, म्हणजे या प्रत्येक टर्मची डिग्री एकच आहे, म्हणजे हे लिनियर इक्वेशन आहे. आता 0x + 6y - 3 = 0. आता 2 व्हेरिएबल दिसतायत आपल्याला या ठिकाणी, परंतु मागाशी मी ते जनरल फॉर्म डिस्कस करताना आपण काय बघितलं होतं की व्हेरिएबलचा कोइफिशियंट 0 नको आहे. का 0 नको आहे? तर यांचा गुणाकार 0 होईल आणि आपल्याला शेवटी इक्वेशन काय होईल? 6y - 3 = 0. सो we will have linear equation, but linear equation in one variable. So here we are going to identify linear equation in 2 variables. So it will be linear equation, but it will be linear equation in one variable, and we are going to study, or we are going to identify linear equations in 2 variables. So we need here coefficient other than 0. मग हे पण लिनियर इक्वेशन नसणार आहे. पुढचं बघूया, 0.3x + 0y + 36 = 0. We have 2 variables x and y, but here the same case as like last example, the coefficient of y is 0. So we will have linear equation in one variable, that is 0.3x + 36 = 0. ह्याची किंमत 0च येणार आहे, त्यामुळे हे पण इक्वेशन 1 व्हेरिएबलमध्येच येणार आहे, त्यामुळे हे पण 2 व्हेरिएबल इक्वेशन नाही. बघा, आपला एक्सरसाइज आहे, वी आर गोइंग टू फाइंड लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. ओके. आता हे ट्रिकी आहेत, शेवटची 2 आहेत ती ट्रिकी आहेत. बघा, ही खूप महत्वाची आहेत. का महत्वाची आहेत बघा. या ठिकाणी तुम्हाला वाटेल की 2 व्हेरिएबल्स आहेत, एक्सची डिग्री पण एकच आहे, लिनियर इक्वेशन आहेत, परंतु नाही, हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स नाही. का नाही? तर बघा, ही 1/x म्हणजेच काय रे, x⁻⁻1 आणि 1/y = y⁻⁻1. म्हणजे जर ह्याला आपण, हे असं होणार आहे,
आणि या ठिकाणी डिग्री किती झाली -1. डिग्री आपल्याला -1 नको आहे, 1 पाहिजे, -1 नको आहे. आणि त्यामुळं हे पण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स नसणार आहे. लक्षात घ्या, जर छेदस्थानी असतील व्हेरिएबल्स आणि त्यांची डिग्री जरी 1 असेल तर त्या अंशस्थानी आल्यानंतर आपण ज्यावेळेला त्यांना न्यूमरेटरला घेऊन त्यावेळेला त्यांची घातांक काय होत असतो मायनस होत असतो. आपल्याला घातांकांचे नियम माहीत असतीलच. तर त्यामुळे हे पण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स नाही. आणि हे 4xy + 5y + 8 = 0 हे लिनियर इक्वेशन आहे का? या ठिकाणी 2 व्हेरिएबल्स याच ठिकाणी आहेत. 2 व्हेरिएबल्स आहेत आपल्याला x आणि y, पण या एकाच टर्ममध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत आणि त्यामुळे गोंधळ काय होतोय. लास्ट इयर आपण बघितले पॉलिनॉमियलची डिग्री कशी काढायची असते. तर बघा, ही जी डिग्री किती झाली, एक्सची डिग्री 1 आणि वायची डिग्री 1 आणि या दोघांची बेरीज करायची असती आणि त्यामुळे या टर्मची डिग्री किती झाली 2 झाली आणि त्यामुळं हे देखील लिनियर इक्वेशन नाही. हे पण नाही आणि हे पण नाही. आता आपण विचार करूया सायमल्टेनियस इक्वेशनचा. हे सगळं रिव्हिजन आहे, आपण मागच्या इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत, पण तरी पण आपण जस्ट रिवाइज करतोय, कॉन्सेप्ट क्लिअर करतोय आणि मग आपण ते इक्वेशनचे सोल्युशन्स कसे फाइंड आउट करायचे ते पाहणार आहोत. बघा, आता आपण विचार करूया सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. सो हिअर आय हॅव रिटन द डेफिनेशन ऑफ सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. When we think about 2 linear equations in 2 variables at the same time, they are called simultaneous equations. बघा, ज्या वेळेला आपण 2 लिनियर इक्वेशन्स जे 2 व्हेरिएबल्समध्ये आहेत त्यांचा एकाच वेळी विचार करतो त्यावेळेला त्या दोघांना सायमल्टेनियस इक्वेशन म्हणतात. मी एक्झाम्पल दिलेलं आहे. बघा, हे पहिलं इक्वेशन झालं 2 व्हेरिएबल्समधलं, 5x - 3y = 8. This is a linear equation in 2 variables and this is also linear equation in 2 variables, 3x + y = 2. If we think of these 2 equations at the same time, if we are going to find the solution of these 2 equations at the same time, then we call them as simultaneous equations. आणि ह्याचा पुढचा जो मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे तो मुद्दा आहे सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स. इथून पुढच्या धड्यामध्ये आपल्याला तेच बघायचे, तर वेगवेगळ्या प्रकारे कसे आपण सोल्युशन्स काढायचे आहेत. मागच्या वेळी आपण इलिमिनेशन मेथड बघितलेली आहे, पण त्या मेथड्स बघण्याच्या अगोदर मला तुम्हाला एक सायमल्टेनियस इक्वेशनच्या बाबतीत एक खूप महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे. बघा, सोल्युशन. इफ वी थिंक ऑफ द सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन, बघा, आत्ता ह्याच्या अगोदर मी सांगितलं होतं की एका लिनियर इक्वेशनची इन्फानाइट सोल्युशन्स असतात. आत्ताच आपण एक्झाम्पल बघितलं कुठलं, 5x - 3y = 8 आणि 3x + y = 2. आता जर तुम्ही एका वेळेला फक्त याच इक्वेशनचा विचार करत असाल तर याला इन्फानाइट सोल्युशन्स असणार आहेत. कारण का, हे जी सोल्युशन्स म्हणजेच ते ज्या लाईनवरचं इक्वेशन आहे त्या लाईनवरचे सगळे पॉईंट्स. ह्याचा जर एकाच वेळेला विचार केला तर हे जे पण इन्फानाइट नंबर ऑफ सोल्युशन असणार आहेत. कारण का, इन्फानाइट नंबरपासून ती लाईन बनलेली असणार आहेत आणि त्या लाईनचे प्रत्येक कोऑर्डिनेट्स, त्या बिंदूंचे सगळ्या कोऑर्डिनेट्स म्हणजेच ह्या इक्वेशनचे सोल्युशन. पण लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण ह्या दोघांचा एकाच वेळेला विचार करू, म्हणजे when we think of simultaneous equation, when we think of these 2 equations at the same time, we will just have only one solution. And why this is so? एकाच वेळेला ज्या वेळेला आपण या दोघांचा विचार करू त्यावेळेला आपल्याला एकच सोल्युशन असणार आहे. याचं कारण का, तर लक्षात घ्या, तुम्हाला एक कॉन्सेप्ट माहिती आहे की 2 लाईन्स, 2 रेषा एकमेकांना एकाच बिंदूत छेदू शकतात. बघा, 2 रेषा एकमेकांना एका आणि एकाच बिंदूत छेदतात. बघा, आपण प्रयत्न करा मला आणि सांगा, जर आपल्याला जर काढता आल्या 2 सरळ रेषा, बरं का, 2 सरळ रेषा एकमेकांना फक्त एक आणि एकाच बिंदूत छेदतात. आपल्याला जर 2 बिंदूत छेदता आली तर सांगा मला. समजा ह्या 2 मी रेषा घेतल्या
आता मी कार्टेशियन ह्याच्यानुसार इथं काय प्लेन काढत नाही या ठिकाणी, मी डायरेक्ट लिहितो. इथं समजा हे 5x - 3y इज इक्वल टू 8चं लाईन रिप्रेझेंट करते हे इक्वेशन, आणि हे 3x + y इज इक्वल टू 2 हे इक्वेशन ही लाईन रिप्रेझेंट करते, हे इक्वेशन ही लाईन रिप्रेझेंट करते. आणि हा ह्यांचा छेदनबिंदू, समजा आपण ह्याला ए म्हणूया. तर लक्षात घ्या, सायमल्टेनियस इक्वेशनला एकच का सोल्युशन असतं, तर सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन म्हणजे त्या दोन लाईन्स ज्या छेदनबिंदूमध्ये एकमेकांना छेदतात त्या छेदनबिंदूचे कोऑर्डिनेट्स. आणि छेदनबिंदू एकच असतो दोन लाईन्सचा, दोन लाईन्स एकाच बिंदूमध्ये छेदू शकतात, आणि म्हणून सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन फक्त आणि फक्त एकच असतं. आणि आता या ठिकाणी इक्वेशन काय आहे, जा सोल्युशन 1 आणि -1. आता डायरेक्ट मी उत्तरच देतो, या ठिकाणी सोडून दिलेलं आहे उत्तर. तर बघा 1 आणि -1 ह्या एकाच सोल्युशननं ह्या दोन इक्वेशनचं सॅटिस्फॅक्शन होणार आहे. बघा या ठिकाणी 5x1 आणि y -1, 5 × 1 5, हे -3 -3 × -1 प्लस 5 + 3 8 इक्वेशन सॅटिस्फाय झालं. आणि इथं बघा 3 × 1 3, इथं y मायनस होणार डायरेक्ट, +-1 3 -1 2. म्हणजे आपल्याला ह्या एकाच सोल्युशननं हे दोन इक्वेशन सॅटिस्फाय होणार आहेत. आणि हा दोन लाईन्सचा छेदनबिंदू असल्यामुळं फक्त आणि फक्त एकच छेदनबिंदू असतो दोन लाईन्सचा, आणि त्यामुळं सायमल्टेनियस इक्वेशनला फक्त आणि फक्त एकच सोल्युशन असतं. आपल्याला जे वेगवेगळे प्रकार आहेत बघायचे आहेत सायमल्टेनियस इक्वेशनचे सोल्युशन्स पाहण्याचा, त्यातला एक ग्राफिकल मेथडनं ज्यावेळेला आपण पाहणार आहे, ग्राफिकल मेथडनं ज्यावेळेला आपण सोल्युशन काढणार आहे त्यावेळेला हेच तर करायचं आहे आपल्याला. ग्राफ पेपरवर दोन लाईन्स काढायच्या, इक्वेशन दिलेले असतील त्या इक्वेशन्सच्या साह्यानं दोन लाईन्स काढायच्या ग्राफ पेपरवर पॉईंट्स प्लॉट करून, आणि त्या दोन लाईन्सचा जो छेदनबिंदू असेल तेच आपलं त्या सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन असेल. पण ते आपण नंतर पाहूया. आता आपण पहिली जी मेथड पाहिली होती इलिमिनेशन मेथड जी 9वीत, त्याच मेथडचा थोडासा आपण विचार करूया. बघा आत्ताचेच दोन इक्वेशन्स पाहूया आपण, आणि इलिमिनेशन मेथडनं म्हणजे जे आपण 9वीत शिकलेलो आहे ॲक्च्युली ऑलरेडी, कसं काय आपण काढायचं सोल्युशन. इलिमिनेशन मेथड म्हणजे काय लक्षात घ्या, एक व्हेरिएबल इलिमिनेट करायचा. लक्षात घ्या या ठिकाणी दोन अननोन आहेत, आणि दोन अननोन असतील तर आपल्याला कसं काय किंमत निघणार आहे. जर इक्वेशनमध्ये एक अननोन असेल आणि बाकीचे कॉन्स्टंट असतील तर आपल्याला त्या अननोनची किंमत काढता येईल. मग हीच टॅक्टिस वापरायची आहे या ठिकाणी. जर या ठिकाणी जे दोन व्हेरिएबल्स आहेत त्यातला एक व्हेरिएबल इलिमिनेट करायचा की जेणेकरून आपल्याला इक्वेशन एका व्हेरिएबलमध्ये येईल, आणि ज्या वेळेला इक्वेशन एका व्हेरिएबलमध्ये येईल त्यावेळेला सगळ्या क्रिया काय गुणाकार भागाकार क्रिया करून एका ठिकाणी तो सगळा व्हेरिएबल एका बाजूला आणायचे, सगळे कॉन्स्टंट एका बाजूला आणायचे, आणि ज्या काय सगळ्या क्रिया होऊन उत्तर जे मिळेल ते त्या व्हेरिएबलची किंमत असेल. मग आता ह्यात पण आपल्याला बघा ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करून किंवा मग सबस्टिट्यूशन करून हे आपण सोडू शकतो. मी जस्ट एकदम सम करणार आहे, एकदम फास्ट सांगणार आहे. बघा आता काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी. सगळ्यात पहिल्यांदा बघायचे हे जे कोइफिशियंट्स, याचा 5 आहे, एक्सचा या ठिकाणी एक्सचा 3 आहे, या ठिकाणी वायचा 3 आहे, या ठिकाणी वायचा 1 आहे. म्हणजे या ठिकाणी डायरेक्ट आपण सबस्ट्रॅक्शन किंवा ॲडिशन करू शकत नाही. आपल्याला कुणाला तरी एकाला पकडायचं त्यातलं पहिल्यांदा, एक तर एक्सला पकडा किंवा एक तर वायला पकडा म्हणजे कन्सिडर करा, आणि कोइफिशियंट समान करून घ्या पहिल्यांदा. दोन्ही इक्वेशनमध्ये जे वाय आहेत, आता आपण वायला धरूया इथं कारण आपल्याला सोपं आहे, इथं 1 आहे आणि इथं समान करणं सोपं आहे आपल्याला वायचा कोइफिशियंट. मग काय करूया आपण, या वायचा कोइफिशियंट 3 आणूया. मग 3 आणण्यासाठी काय करायचं, गुणाकार करावा लागेल आपल्याला. काय करावं लागेल, या इक्वेशनलाच 3 न गुणायचं. इक्वेशनला 3 न गुणायचं म्हणजे काय करावं लागेल, दोन्ही बाजूला इक्वेशनच्या दोन्ही बाजूला गुणावं लागेल, एका बाजूला गुणून चालत नसतं. आता इक्वेशनच्या दोन्ही बाजूला 3 न गुणलं म्हणजे प्रत्येक टर्मला 3 न गुणायला लागेल. इथं किती येईल 9x, इथं 3y, आणि इथं किती होईल 6 होईल. आणि डायरेक्ट आता जे आपल्याला गुणल्यानंतर इक्वेशन मिळणार आहे त्यांची काय करायची, आता हा आधी काय हा आवाज आहे, डायरेक्ट ॲडिशन केली तरी निघून जाते हे
हे टर्म एकमेकाला कॅन्सल होऊन जातील आणि हा किती झाला 14x आणि हा किती 8 आणि 6 14 आणि एक्सला इकडं ठेवला 14 गुणिलेचा इकडं भागिले झाला 14 भागिले 14 x इज इक्वल टू 1 आणि ह्या एक्सची व्हॅल्यू परत कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायची. आता समजा ह्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केलं आपण 5x म्हणजे 5xच्या ठिकाणी 1 वजा 3y इज इक्वल टू 8 मग 5 1 5 5 वजा 3y बरोबर 8 आणि तिकडे गेल्यानंतर अधिकचं वजा झालं 8 वजा 5 म्हणजेच काय होईल वजा 3y इज इक्वल टू 3 आणि मग काय होईल y इज इक्वल टू 3 भागिले वजा 3 आणि हे जे उत्तर येईल y इज इक्वल टू -1. असमान चिन्हांचा भागाकार नेहमी वजा असतो. बघा आपल्याला सोल्युशन मिळालं. सोल्युशन काय झालं सोल्युशन xy इज इक्वल टू 1 आणि वजा 1. पहिल्यांदा एक्सची किंमत आणि नंतर वायची किंमत. हे आपल्याला शिकायचं स्टेप वाईज कसं करायचं. मी एकदम फास्ट सांगितलेलं आहे तुम्हाला. हे झालं आपली बेरीज किंवा वजाबाकी करून आपण काढत होतो. आता ह्याच्यात आणखीन एक पर्याय आहे. कुठला पर्याय आहे बघा. हे सगळं वजाबाकी वगैरे करत बसण्यापेक्षा सबस्टिट्यूट करायची व्हॅल्यू एकाची कुणाची तरी व्हॅरिएबलची. म्हणजे काय करायचं जे एक इक्वेशन आता मी ओरिजिनल इक्वेशन मानतो कुठला आहे 3x अधिक y बरोबर 2. आता काय करायचं y ची किंवा x ची किंमत काढायची. y ची किंवा x ची किंमत काढायची एका इक्वेशनच्या साहाय्यानं. भले ती तुम्हाला व्हॅरिएबलमध्येच येणार आहे आणि ती सबस्टिट्यूट करायची या इक्वेशनमध्ये. म्हणजे काय करू आता आपण इथं y ची किंमत काढूया. y इज इक्वल टू हा 3x तिकडे गेल्यावर काय होईल 2 वजा 3x आणि ही जी y ची व्हॅल्यू आहे आपल्याला फायनल उत्तर मिळालेलं नाही. ही y ची व्हॅल्यू समजा हे इक्वेशन 1 मध्ये हे इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायची. म्हणजे काय होईल 5x वजा 3 आणि y च्या ठिकाणी काय करायचं 2 वजा 3x इज इक्वल टू 8. हे असं का तर लक्षात घ्या आपल्याला इक्वेशनमध्ये एकच व्हॅरिएबल पाहिजे तरच आपल्याला इक्वेशनमध्ये त्या व्हॅरिएबलची किंमत मिळेल. जोपर्यंत इक्वेशनमध्ये 2 व्हॅरिएबल्स आहेत तोपर्यंत आपल्याला किंमत मिळणार नाही. एक व्हॅरिएबल आपल्याला इलिमिनेट करावाच लागेल. मग मगाशासारखा अधिक वजाबाकी करून करा इलिमिनेट किंवा मग सबस्टिट्यूट करून करा पण एक व्हॅरिएबल हा आपल्याला काढून टाकावाच लागेल. त्याशिवाय आपल्याला किंमत काढता येणार नाही. मग आता बघा 5x फास्ट करून दाखवू तुम्ही. आता हा वजा बरं ठीक आहे आपण वजा चिन्ह बाहेरच ठेवूया आणि गुणाकार करूया. 3 दुनी 6 3 त्रिक 9x बरोबर 8. हे वजा चिन्ह आहे असंच ठेवूया. हे वजा आहे तर थोडक्यात ह्यांचा गुणाकार आत करून घेतला आहे असं समजूया आपण. आता बघा 5x लक्षात घ्या जर ब्रॅकेटच्या बाहेर मायनस चिन्ह असेल तर ब्रॅकेट सोडवताना आतल्या सगळ्यांची चिन्ह वजा करून म्हणजे बदलायची. हा अधिक आहे इथं काही नाही म्हणजे हा वजा झाला आणि हा वजाचा अधिक झाला. म्हणजे काय होईल 5x वजा 6 अधिक 9x बरोबर 8. आता हा 6 कॉन्स्टंट तिकडं नेऊया. मग काय होईल 5x अधिक 9x बरोबर 8 अधिक 6 म्हणून काय होईल 14x बरोबर 14 आणि म्हणून x बरोबर 1. आणि मग आता ह्या एक्सची किंमत ह्याच्यात जर घातली तुम्हाला या इक्वेशन 2 मध्ये एक्सची किंमत घातली काय होणार आहे 3x अधिक y बरोबर 2. मग एक्सची किंमत घातली 3 गुणिले 1 अधिक y बरोबर 2 3 1 3 अधिक y बरोबर 2 y बरोबर काय होईल 2 वजा 3 therefore y इज इक्वल टू -1. मग सोल्युशन काय आलं 1 आणि -1. बघा या मेथडमध्ये काय केलं आपण एक व्हॅरिएबल इलिमिनेट केला. मग तो भले तुम्ही मागाशी पहिल्यांदा दाखवल्याप्रमाणे तुम्ही ॲडिशन करा सबस्ट्रॅक्शन करा. ॲडिशन करायची का सबस्ट्रॅक्शन करायची ते इक्वेशननुसार ठरवावं लागतं. पण त्याच्या अगोदर तुम्हाला कुठल्या तरी एका व्हॅरिएबलचा कोइफिशियंट समान करावा लागेल. समान असेल तर ठीकच आहे नसेल तर समान करून घ्यावा लागेल. तो समान कसा करायचा काय करायचा आपण एक्सरसाइज सोडवताना बघूयाच. किंवा मग दुसरा मुद्दा ते काय ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करायचंच नाही डायरेक्ट एका व्हॅरिएबलची किंमत काढायची सबस्टिट्यूशन करायचं. म्हणजे आता या ठिकाणी वायची काढायची आणि ती वायची किंमत एका इक्वेशन दिलेल्या वरच्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायची आणि त्याच्या साहाय्यानं हे सोल्युशन काढायचं आहे. तर ठीक आहे आजच्या लेक्चरपुरतं एवढंच. पुढच्या लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज बघूया. थँक्यू.